स्त्री ही सुद्धा अशीच नवनिर्मिती करणारी आहे. ती अपत्याने जन्म देते. गर्भधारणेपासून 9 महिने 9 दिवस पर्यंत गर्भ हा तिच्या उदरात वाढत असतो आणि त्यानंतर ती अपत्याला जन्म देते आणि त्यामुळे स्त्री अपत्यवती होते. म्हणून नवरात्रामध्ये स्त्रीचा सुद्धा सन्मान केला जातो. आता सन्मान पूजन म्हणजे याचा अर्थ काय, तर मग हळद कुंकू समारंभ, ओटी भरणं, सवाष्ण सांगणं, अशा हा तऱ्हेचे स्त्रीला सन्मान स्त्रीचे केले जात असतात. काही सामाजिक संस्था विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांचे काही पुरस्कार देऊन सन्मान करत असतात. तेव्हा हा जर आपण बघितला तर 3 प्रकारांनी विश्वजननी, भूमिदेवी आणि स्त्री यांच्या निर्मितीचा हा उत्सव आणि हा म्हणजे नवरात्र म्हणून याला म्हटलं जातं. 9 हा अंक सुद्धा असाच आहे की तो नवनिर्मिती करत असतो आणि 9 हा अंक नवनिर्मिती करणाऱ्या संख्यांमध्ये सर्वात मोठा म्हणून त्याला ब्रह्मसंख्या म्हणतात. खरं नवरात्र 9 दिवस असतं, पण या वर्षी मात्र तृतीयेची ही वृद्धी झालेली आहे, तृतीया तिथीची वृद्धी झालेली आहे आणि म्हणून या वर्षीचं नवरात्र हे 10 दिवस आहे हे आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. आता ज्या वेळेला आपण हा नवरात्राचा उत्सव करत असतो तेव्हा पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो. आता ही घटस्थापना करण्याचा सुद्धा पूजा विधी अतिशय साधा, सोपा, सगळ्यांना लवकर करता येण्यासारखा, सर्वांना सोयीचा होईल अशा तऱ्हेचा असतो. पहिल्यांदा एक स्वच्छ जागा झाडून पुसून घ्यायची, त्या ठिकाणी चौरंग ठेवायचा. चौरंगाच्या खाली आणि चौरंगाच्या भोवती साधीपणे एक रांगोळी काढायची. चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवायचे मध्यभागी आणि पसरायचे. त्यानंतर त्याच्यावर ताम्हण ठेवायचं, ताम्हणात थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर तिथे ताम्हणामध्ये एक अन्नपूर्णेची मूर्ती आणि एक गणपतीची मूर्ती ठेवायची. गणपतीची मूर्ती नसेल तर साधी सुपारी ठेवली तरीही चालतं. आता यानंतर याच चौरंगाच्या एका बाजूला, ताम्हणाच्याच बाजूला नंदादीप तयार करून ठेवायचा आणि त्यानंतर ताम्हणाच्याच बाजूला एक कलश घ्यायचा. जर का तो मातीचा असेल तर मातीचा घट चालेल, नाही तर धातूचा सुद्धा चालेल.